KNH News 24. राहुरी तालुक्यातील वांबोरीत थरारक हल्ला, घरफोडी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, कुटुंब बेघर झाल्याचा आरोप. अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात घडलेली एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वनियोजित कट रचून रात्रीच्या वेळी एका कुटुंबावर हल्ला, घराची तोडफोड, महिलांना मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या देत त्यांना राहत्या घरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्नशील झाल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील रहिवासी कय्यूम खुदाबख्श खान वय 65 यांचा मुजाहिब बाबूलाल कुरेशी व इतर तिघांसोबत जमिनीच्या वादाचा खटला माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ठ व प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास काही अनोळखी महिलांची सुमारे 15 ते 20 जणांची टोळी संबंधित व्यक्तींच्या सांगण्यावरून खान कुटुंबाच्या घरावर धाड टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितांच्या मते या हल्ल्यात घराची तोडफोड करण्यात आली, सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले, तसेच घरातील महिलांचे दागिने चोरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. घटनेदरम्यान कुटुंबियांनी 112 या पोलीस सहायता क्रमांकावर वारंवार संपर्क साधला, मात्र वेळेवर पोलीस मदत मिळाली नसल्याचा आरोप खान कुटुंबियांनी केला आहे. स्थानिक वांबोरी बीट पोलिसांकडून कोणतीही तात्काळ कारवाई झाली नाही असेही ते सांगतात. यानंतर राहुरी पोलीस स्टेशन येथे केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर कलमांखाली गुन्हा दाखल व्हायला हवा होता असा पीडितांचा दावा आहे. तक्रार दिल्याच्या रागातून दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा काही महिलांना पुढे करून खान कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. हातात कत्ती, कुऱ्हाडी, दांडके घेऊन आलेल्या महिलांनी घर फोडून कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्यांना घर सोडून जाण्यास भाग पाडल्याचे सांगितले जात आहे. या भीषण प्रकारामुळे कुटुंबातील महिलांना मारहाण झाली, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि जीवाच्या भीतीने कुटुंबाला घर सोडून पलायन करावे लागल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलांचा त्या जमिनीशी कोणताही थेट संबंध नसताना त्या बेकायदेशीररित्या जागेवर तळ ठोकून बसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्यांची जागा आहे तेच कुटुंब बेघर झाल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण घटनेत पोलीस प्रशासनाने केवळ पाहणी करून निघून गेल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. इतकी गंभीर घटना घडूनही कठोर कारवाई का करण्यात आली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? राजकीय हस्तक्षेप आहे का? असे अनेक गंभीर प्रश्न खान कुटुंबियांनी उपस्थित केले आहेत. जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना अशा प्रकारे हल्ला करून बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. एका कुटुंबावर मध्यरात्री हल्ला, घरफोडी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि जबरदस्तीने बेघर करण्याचा प्रयत्न हा केवळ मारहाणीचा नव्हे तर पूर्वनियोजित कट आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचा दावा पीडितांकडून करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित खान कुटुंबाला संरक्षण व न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा कायदा व न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण घटनेची दखल प्रशासन घेणार का? दोषींवर कठोर कारवाई होणार का? आणि पीडित खान कुटुंबाला न्याय मिळणार का? हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर.